सर्वांना नमस्कार। स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा। मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। विषय गणित, घटक क्रमांक 12, शतमान आणि त्याचे उपयोग। स्वाध्याय 12.3। स्वाध्याय 12.3 यातील पहिला प्रश्न आहे बघा। 270.00 म्हणजे 270 रुपयाचे किती टक्के 72.90 होतात। या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर काढण्याकरता आपल्याला एकतर याची समीकरणामध्ये मांडणी करावी लागेल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपण पर्याय पडताळून सुद्धा याचं उत्तर काढू शकतो। समीकरणामध्ये मांडणी केली तर बघा विद्यार्थ्यांनो, ते असं होईल 270 म्हणजे गुणिले किती टक्के। टक्के आपल्याला दिलेले नाही, टक्के काढायचे आहेत। किती टक्के हे आपल्याला काढायचे आहेत आणि टक्केवारीमध्ये छेद का असतो मुलांनो, 100 असतो। 270 किती टक्के किती होतात मुलांनो, 72.90 रुपये होतात। अशा प्रकारे समीकरणात मांडणी केल्यानंतर आता आपल्याला काय करायला लागेल बघा मुलांनो, आपल्याला किंमत काढून दिलेली आहे। आता हे समीकरण सोडवण्याकरता या बाजूच्या किमती आपल्याला या समीकरणाच्या या बाजूला न्याव्या लागतील। आता मग काय होईल मग बघा, या बाजूला नेल्यानंतर 72.90 या ठिकाणी बघा हा 100 छेदात असल्यामुळे इकडे काय होईल, गुणाकारात जाईल म्हणजे 100 आणि इकडे 270 हे गुणाकारात असल्यामुळे इकडे काय होईल मुलांनो, हे छेदामध्ये जातील 270। आता बघा पुन्हा याला जर आपण सोडवलं तर सर्वप्रथम याला जर आपण 100 ने गुणलं तर हा दशांश काय मुलांनो 2 स्थान इकडे सरकेल म्हणजे ही संख्या काय मुलांनो 7290 भागिले 270। आणि मग पुन्हा बघा आता आपण खालच्या एक शून्य आणि वरच्या एक शून्य जर कमी केला तर 729 भागिले 27 आणि हा भागाकार जर आपण सोडवला विद्यार्थ्यांनो तर याचं उत्तर काय येत आहे, 27 येते। कारण 729 ही संख्या 27चा वर्ग आहे। हा भागाकार तुम्ही प्रत्यक्ष करून बघा, प्रत्यक्ष भागाकार केल्यानंतर सुद्धा उत्तर काय येणार आहे, 27च येणार आहे। म्हणजेच आपलं जे उत्तर आले ते 27 आणि 27 हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे। दुसरी पद्धत काय होती विद्यार्थ्यांनो, आपण पर्याय पडताळले असते समजा बघा, ते कसे तर 270 रुपयाचे 10% किती होईल विद्यार्थ्यांनो, 270 चे 10% म्हणजे 27 रुपये। 270 चे 10% म्हणजे 27 रुपये। पुन्हा आणखी 10% घेतलेत बघा मुलांनो, 27 रुपये। 27 दुने 54 रुपये, हे किती 20% झाले, 20%। आणि आपल्याला दिलेली 72.90 ही संख्या 54 पेक्षा मोठी आहे, म्हणजे ही टक्केवारी जी आहे ही 20 पेक्षा मोठी असली पाहिजे। आणि पर्यायामध्ये बघा कोणत्या ठिकाणी 20 पेक्षा मोठी संख्या आहे, इथं सुद्धा नाही आहे, इथं सुद्धा नाही आहे, या ठिकाणी सुद्धा नाही, फक्त या ठिकाणी आपली संख्या दिलेली आहे। म्हणजेच हे उत्तर बरोबर असलं पाहिजे। आणि तुम्ही याच्याकरता मग आपण असं पण करू शकतो, 227 चे 27/100 हे जर सोडवलं तर याचं उत्तर काय येणार आहे मुलांनो, 72.90 येणार आहे। अशा प्रकारे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल। बघा विद्यार्थ्यांनो, हा जो आपल्या टक्केवारी दिलेली ही टक्केवारी काय बघा 0.12%, याला छेदस्थानिक असतो नेहमी 100 असतो। आता याला टक्केवारीमध्ये रूपांतर करण्याकरता याला काय केलं असेल विद्यार्थ्यांनो, 100 ने एक संख्या दिली त्याला 100 ने गुणलं तेव्हा काय झाली संख्या, ही संख्या आपल्याला मिळाली होती। मग ती कोणती संख्या असेल का ज्याला 100 ने गुणलं असेल हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या संख्येला 100 ने भाग द्यावा लागेल, भागाकार करावा लागेल। आणि या संख्येला जर आता आपण 100 ने भागाकार केला तर काय होईल बघा मुलांनो, हा जो दशांश चिन्ह आहे दशांश चिन्ह 2 स्थान या बाजूला सरकेल म्हणजे डावीकडे सरकेल, म्हणजे 1 2 म्हणजे इथे एक शून्य निर्माण होईल, इथे या ठिकाणी एक स्थान निर्माण आणि या ठिकाणी दशांश चिन्ह, म्हणजे प्रत्येक संख्या बघा म्हणून 0.0 0 1 आणि 2 ही ती संख्या आहे का ज्या संख्येला 100 ने गुणल्यानंतर त्याची टक्केवारी काय झाली मुलांनो, 0.12% असं झालेलं आहे या संख्येला। म्हणजे या संख्येला 100ला गुणावं लागलेलं आहे। म्हणजे हे उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेलं उत्तर बरोबर आहे।
बघा खरंच असं होते का? तर बघा विद्यार्थ्यांनो, या संख्येला जर आपण 100 ने गुणलं, याला टक्केवारी करण्याकरता या दशांश पूर्णांकाला टक्केवारी करण्याकरता याला 100 ने गुणावं लागेल. 0.0012 याचे जर आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं म्हणजे याला 100 ने गुणावं लागेल, तेव्हा याची टक्केवारीमध्ये रूपांतर होईल. आणि याला 100 ने जर गुणलं तर हा दशांश चिन्ह बघा काय होणार, 2 स्थान इकडे सरकेल, म्हणजे 0.12% होईल. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे याचं उत्तर जे होतं ते होतं पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3, 1/100% अधिक 100चा 1% ची किंमत पुढीलपैकी कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. बघा या ठिकाणी कंसामध्ये एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि दुसरी एक संख्या दिली आहे. दोघांचं उत्तर काढायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं बेरीज करायची आहे. तर 1/100% किती होईल विद्यार्थ्यांनो? 1/100% एकच होईल. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येची त्याची 100% किती होते, 50% किती होते हे आपल्याला काढता आले पाहिजे. तर 1/100% एकच होतात. जर तुम्हाला शंका वाटत असेल आपण असे करू शकतो बघा, 1/100%. 1/100% म्हणजे काय म्हणणं, 100/100. बरोबर आहे. मग हा जर सोडवला आपण काय होणार मुलांनो, हे 0 कॅन्सल होतील आणि इकडे काय भेटेल बघा, 1 म्हणजे एकच उत्तर मिळेल. 1/100% आणि 100चा 1%, 100चा 1% सुद्धा किती होते विद्यार्थ्यांनो, एकच होते. 100चा 1% एकच होते. हे अशा या पद्धतीने सुद्धा आपण जे नेहमी काढतो 100चे 1% बघा, 100चे 1%. 1% आपण कसं लिहितो, 1 आणि त्याचा छेद 100 असतो. आणि हे जर आपण सोडवलं बघा, 100 कॅन्सल होईल आणि काय भेटेल आपल्याला, 1 उत्तर मिळेल. म्हणजेच 1चा 100% एकच होते आणि 100चा 1% एकच होते. आणि या दोघांची बेरीज काय मग आता विद्यार्थ्यांनो, 1 + 1 2 होईल. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. या प्रश्नावर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनो की कोणत्या संख्येचं 100%, 10%, 50% हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, काढता आले पाहिजे. बघा फार सोपं असते. समजा आपल्याला एक संख्या दिली आहे 754. या 754चे 10% किती होईल विद्यार्थ्यांनो, याचे 10% होणार आहेत 75.4. लक्षात घ्या. याचे 100% किती होईल विद्यार्थ्यांनो, याचे 100% म्हणजे 754 होईल. याचे 50% म्हटलं तर याच्या अर्धे, याला काय करावं लागेल, याच्या भागिले 2 करावं लागेल. याच्या अर्धे म्हणजे 50% होईल. अशा प्रकारे कोणत्याही संख्येचे आपल्याला 10%, 50% आणि 100% हे असे आपल्याला तोंडी काढता आले पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, 20%चे 40% किती होतील? बघा मांडणी करून घेऊ आपण. 20%, 20%ला आपण अपूर्णांकात कसं लिहितो विद्यार्थ्यांनो, 20% म्हणजे काय, 100 पैकी 20. 20% चे म्हणजेच गुणिले 20%चे 40%. आता 40% आपण कसं लिहितो विद्यार्थ्यांनो, 40/100. 20%चे 40% किती होतील? आता आपण हे जर सोडवलं बघा विद्यार्थ्यांनो, काय मिळते, आपण 0 वर आणि खाली कमी करून घेऊया. 1 0 कमी केला, इथं पण 1 0 कमी केला, इथला 1 0 आणि इथला 1 0. आता काय उरलं बघा, 4 2 8 आणि 10 10 100. 100 पैकी 8 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, 8%. 100 पैकी 8 म्हणजेच 8%. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, पुढील कोणत्या टक्केवारीची किंमत 0.635 बरोबर आहे? याची किंमत कोणत्या टक्केवारी सोबत म्हणजे सारखी आहे समजा, म्हणजे याचं काहीतरी याचं टक्केवारीत रूपांतर करायचं विद्यार्थ्यांनो. याचं आपण जर टक्केवारीमध्ये रूपांतर केले, शेकडेवारीमध्ये रूपांतर केले, शतमानात रूपांतर केले तर त्याची टक्केवारी किती येईल? आणि हे फार सोपं आहे. याचं शतमानात रूपांतर करण्याकरता त्याला 100 ने गुणावं लागेल. संख्या आहे बघा 0.635. याला शतमानात रूपांतर करण्याकरता याला 100 ने, दशांश पूर्णांक आहे, दशांश पूर्णांकाला 100 ने गुणावं लागेल. आणि याला 100 ने गुणलं तर विद्यार्थ्यांना काय होते बघा, 2 0 असल्यामुळे 2 अंकानंतर हा दशांश चिन्ह जो आहे हा 2 अंक काय होईल, उजवीकडे सरकेल. म्हणजे इथं संख्या काय बघा म्हणून 63.5%. आपलं जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असलेलं 63.5%. प्रश्न क्रमांक 6, 25,000च्या 0.01% म्हणजे किती? मांडणी करून घेऊया बघा. 25,000चे 0.01%. हे जर आपण सोडवले बघा आता विद्यार्थ्यांनो, 0 0 कमी करून घेऊया, 1 2 1 2. आता काय उरला बघा विद्यार्थ्यांनो, 250 गुणिले 250 गुणिले 0.01. अशा पद्धतीने गुणाकार उरलेला आहे. हा आता आपण गुणाकार करूया.
1 0 0 5 1 5 पे 1 2 1 0 वाढेल बघा 0 0 0 0 5 0 0 2 0 2 0 वाढतील 0 0 0 0 5 0 आणि 0 2 0 बघा 0 5 2 0 आणि 0 किती अंकानंतर दशांशचिन्ह बघा विद्यार्थ्यांना 2 अंकानंतर 1 2 या ठिकाणी म्हणजेच बघा 0 0 2.50 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो 2.50 2.50 म्हणजेच 2.5 म्हणजेच 2.5 आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7 अंकाची कोणती जोडी 2 इतकी आहे म्हणजे याला सोडवल्यानंतर याचं उत्तर 2 आलं पाहिजे। बघा विद्यार्थ्यांनो पहिली जोडी आपण निरीक्षण करूया तर याचं उत्तर 10^5 10^5 याचं उत्तर काय येणार आहे 2 येणार आहे विद्यार्थ्यांनो ठीक आहे म्हणजे याची किंमत 2 आहे। या 2% ची किंमत 2 होती का बघा 2% म्हणजे काय होते बघा म्हणून 2% म्हणजे 2/100 आणि याचं उत्तर जर आपण सोडवलं बघा विद्यार्थ्यांनो याचं उत्तर काय मिळते 0.02 म्हणजे 2 नाही म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे। 20% जर काढलं विद्यार्थ्यांनो त्याचं उत्तर काय येणार 0.2 येणार आहे ही बरोबर आहे 2 4/2 याची किंमत 2 येणार आहे परंतु 20% म्हणजे याची किंमत 2 होत नाही याची किंमत होते 0.2 200% आणि ही जोडी बघूया बघा विद्यार्थ्यांनो 200% काय म्हणजे काय बघा 200/100 आणि याचं उत्तर काय ते बघा विद्यार्थ्यांनो 0 0 0 0 कॅन्सल झाले उत्तर 2 येते आणि याचं उत्तर 6/3 याचं उत्तर जर आपण भागाकार केला तर 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे याचं उत्तर सुद्धा 2 येते म्हणजे ही जी जोडी आहे 200% आणि 6/3 या दोघांची किंमत याची किंमतही 2 आहे आणि याची किंमत सुद्धा 2 आहे म्हणजे ही जोडी आपली बरोबर आहे। याचं उत्तर काढलं तर याचं उत्तर सुद्धा तसं येत नाही आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8 सरळ रूप द्या व उत्तर टक्केवारीत लिहा। पहिल्यांदा आपल्याला हा अपूर्णांक सोडवून घ्यावा लागणार आहे आणि नंतर याला टक्केवारीमध्ये म्हणजे याला काय करायचं गुणिले 100 करायचं। बघा आपण काय करूया पहिल्यांदा वरची संख्या हा गुणाकार करून घेऊया म्हणजे 0.3468 गुणिले 4 हा गुणाकार किती बघा 832 हातचे आले 3 6 चौक 24 24 अधिक 3 27 7 हातचे आले 2 4 चौक 16 16 अधिक 2 18 8 हातचा 1 4 त्रिक 12 12 आणि 1 13 3 हातचा आला 1 4 0 0 आणि 1 1 म्हणजेच याचं जे उत्तर आहे आता बघा किती अंकानंतर दशांश चिन्ह पाहिजे 4 अंकानंतर 1 2 3 4 अंकानंतर म्हणजे या ठिकाणी म्हणजे याचं उत्तर आलं बघा 1.3872 छेद 100 सॉरी छेद 17 छेद किती आहे 17। आता याला टक्केवारीमध्ये करण्याकरता याला 100 ने गुणावं लागेल याला 100 ने गुणणे म्हणजे याच्या टक्केवारीमध्ये रूपांतर करता येईल। आता हे जर आपण सोडवलं बघा विद्यार्थ्यांनो याला 100 ने जर गुणलं तर हा दशांश चिन्ह काय दोन स्थान इकडे सरकेल म्हणजे याचं जे उत्तर मिळेल 138.72 छेद 17 आणि आता हा आपण भागाकार जर सोडवला बघा विद्यार्थ्यांनो 138.72 भागिले 17 तर बघा 17 8 136 17 8 136 2 0 0 दशांश चिन्ह आल्यामुळे इथं दशांश चिन्ह येईल 7 अंक खाली येईल 17 1 17 0 1 2 अंक खाली आला 17 6 102 17 6 102 म्हणजे उत्तर काय आलं बघा 8.16 आणि हे उत्तर 8.16 हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9 पुढील पैकी काय 2.4 च्या इतके नाही म्हणजे कोणत्या अपूर्णांकाची किंमत या दशांश अपूर्णांका एवढी नाही असं म्हटलेलं आहे। तर बघा विद्यार्थ्यांना आपण पर्याय पडताळूया। पहिल्यांदा हा पर्याय जर बघितला बघा याचं काय होईल अंशाधिक अपूर्णांक जर केलं तर 5 2 10 10 अधिक 2 12 12/5 12/5 आणि याला जर आपण सोडवलं भागाकार जर केला विद्यार्थ्यांनो तर याचं उत्तर येत आहे 2.4। आपण जर प्रत्यक्ष भागाकार जर केला विद्यार्थ्यांनो बघा 12 तर 5 2 10 मग एक दशांश चिन्ह द्यावं लागेल इथं 0 वाढेल आणि 5 चौक 20
म्हणजे काय उत्तर आलं बघा 2.4. म्हणजे याची किंमत एवढी आहे. नंतर हा पर्याय आपण पडताळणार आहोत. त्याच्या अगोदर आपण हा पर्याय पडताळूया बघा. 12/5. आताच आपण पडताळला, त्याचं उत्तर काय आलेलं आहे, हे आलेलं आहे. आणि हा पर्याय जर बघितला बघा विद्यार्थ्यांनो, 10 × 20, 20 × 4 24, 24/10. आणि याला दशांश पूर्णांकामध्ये गेलं तर काय होतं बघा, इथे 1 शून्य असल्यामुळे इथं दशांश चिन्ह म्हणजे 2.4. याचं उत्तर काय आहे, 2.4 येत आहे. याचं उत्तर सुद्धा एवढंच येत आहे, याचं सुद्धा आणि याचं सुद्धा. मग आता एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे 22.2%. याचं उत्तर या इतके येत नाही. आपण जर हे टक्केवारीमध्ये जर लिहिलं, याचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो, 22.2/100. आणि हे जर आपण सोडवलं विद्यार्थ्यांनो, तर याचं उत्तर बघा काय होणार आहे. याला 100 जर भाग दिला तर हा दशांशचिन्ह 2 स्थान इकडे सरकेल, म्हणजे 0.222 अशी किंमत होईल ती. आणि हे काही 2.4च्या बरोबर नाही. त्यामुळे हे उत्तर जे आहे हे याच्या बरोबरीत नसल्यामुळे हे उत्तर काय आहे, आपलं पर्यायाचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 12.3 हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.